नमस्कार. माझी ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे नव्याने माझं नाव सांगण्याची गरज नाही. प्रथम आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्व स्नेही इथं आलेले आहेत, बघून खूप चांगलं वाटतं. त्या दिवशी दिघे मॅडमनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्ही याल का. तर मला बरं वाटलं येऊन. म्हटलं मी बोलणार काय, कारण तुम्ही सगळे इतके अनुभवी लोक आहात, तर मी सांगायचं काय वेगळं तुम्हाला. नंतर विचार केला की माझा अनुभव किंवा माझा जीवन प्रवास यातून तुम्हाला काही वाटलं अरे हे करायचं राहून गेलं आपलं, तेवढं जरी म्हटलं तरी खूप आहे ना, आणि ते तुम्ही करावं असं मला वाटतं. म्हणून म्हटलं की चला आपण जाऊन आपले विचार. मग मला विषय एअर इंडिया सेलिब्रिटी आणि मी असा सुचला. मी सांगितल्याप्रमाणे मूळची सातारची. राजकारण्याशी आमचे जवळचे संबंध, शिवाजी महाराजांची गादी सातारची आहे. त्यामुळे सुमित्राराजे भोसले म्हणजे आत्ताच्या उदयनराजांच्या आजी त्या सातारमध्ये घोड्यावरून फिरायच्या, फेरफटका घोड्यावर मारायच्या. म्हणजे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील त्यांच्याकडे अकाउंटंट म्हणून कामाला होते. त्याच्यानंतर प्रतापसिंहराजे भोसले आणि माझे वडील यांचे संबंध खूप चांगले होते. त्याच्यानंतर उदयनराजे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. उदयनराजांचं आणि प्रतापसिंह महाराजांचं आमच्या घरी येणं जाणं. आणि उदयन बोर्डिंगमध्ये देहरादूनला असताना माझ्याकडे सुट्टीला आले की ते माझ्या घरी ठेवून जायचे त्यांना खेळायला, कारण राजवाड्यात खेळायला मिळायचं नाही त्यांना. त्यामुळे ते आईस्क्रीम खायला वगैरे माझ्याकडे हट्ट करून यायचे आणि मला तेव्हा ताई म्हणायचे आणि आत्ताही त्यांनी ते रिलेशन तसंच ठेवलेले. एअरपोर्टला जेव्हा मी VIP हँडलिंगला होते तेव्हा बऱ्याच वेळा त्यांनाही हँडल करायचा योग आला. आणि ते यायचे आणि स्वतःचा हात स्वतःच्या मुस्काटात मारून घ्यायचे, तुमच्या कार्ट्याला एक थोबाडीत मारा, अजून सुधारलं नाही तुमचं कार्ट हे. म्हणजे असे आमचे संबंध. मी सातारला माझं शिक्षण, माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते, त्यामुळे बदलींमुळे इकडे फिरावं लागायचं. लोणंद हे गाव आमचं, तसं शिक्षण माझं तिथं झालं सातारा जिल्ह्यात. आणि तसे म्हटलं तर मी फार समंजस मुलगी नव्हते घरात, म्हणजे फुल चाइल्ड असं नाही म्हणता येणार. मला माझी आई सोशल वेलफेअर बोर्डवर मेंबर होती. तेव्हा एक गव्हर्नमेंटचं ऑफिस तिथे हॉस्टेल सुरू केलं होतं. मग आईला वाटलं की त्या हॉस्टेलचा जरा वृत्तांत खरा मिळाला पाहिजे, म्हणून आपल्या मुलीला तिथं ठेवावं. आणि मग तिथलं खरं जेवण कसं असतं, कसे वर्किंग कसं आहे कळेल, म्हणून आईने मला त्या हॉस्टेलमध्ये ठेवलं. मला गाण्याची पहिल्यापासूनच आवड. तेव्हा गणपतीचे दिवस होते तेव्हा डान्सिंग पार्टी असायची प्रत्येक गणपतीपुढे. मेळा म्हणायचे, तेव्हा मेळ्यात मुलं काम करायचे. आणि हॉस्टेलमध्ये आम्हाला अलाउड नव्हतं 7च्या नंतर बाहेर जायचं कुठे. आम्ही पत्र्यावर गाण्याचे आवाज ऐकत बसलो होतो आणि घुंगरांचा आवाज यायला लागला, गाण्यांचा आवाज यायला लागला. तसं आमची तळमळ सुरू झाली की आम्हाला मॅडम सोडत नाहीत वॉर्डर बघायला, आणि अगदी हॉस्टेलच्या बाहेरच होतं ते. तर आम्ही खूप मॅडमला आमच्या विनंती केली की आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा, आम्हाला जाऊन बघूया, फक्त मागेच आहे हे, त्यामुळे नाही, रूलप्रमाणे मी सोडू शकत नाही. आणि सगळ्या मागच्या दारांना त्यांनी कुलपं लावली होती की ह्या मुली सेफ राहाव्यात. त्यात एक मुलगी आली माझ्याकडे आणि म्हटली माझ्या पेटीची चावी त्या कुलपांना लागते. म्हटलं दे आणून. आम्ही कुलपं तोडली, उघडली आणि 4 मुली खेड्याखेड्यातून शिकायला आणलेल्या हॉस्टेलमध्ये, त्यांना घेऊन मी बघायला गेले. खूप आनंद झाला. तेवढ्यात मॅडम सारख्या वॉर्डन त्या राऊंडला होता, त्यांना संशय आला होता की ह्या मुली आहेत का बघायचं. त्यांना कळलं, आम्ही गेलो निघून. तिथल्या स्वीपर बाईला माझ्या घरी पाठवलं. तिने माझ्या आईला असा निरोप दिला की मी ना हॉस्टेलमधून पळून गेली. आईचा काय झालं असेल बघा, रात्री 1 वाजता 12 वाजता मी ना पळून गेली हा निरोप येतो. तशीच आई आली आणि आम्ही आपलं फिल्मी स्टाईलने ते वळकटी तयार केलेली, उशा ठेवलेल्या. आई आली, उठ लवकर. मी आपलं असं केलं, म्हटलं
तू एवढ्या रात्री कशी काय आलीस ग का? एक लात मारली आईने मला बरोबर आणि म्हटले उठ पहिल्यांदा, ऍक्टिंग करू नकोस. आम्हाला सगळं, आई माझी एवढी स्ट्रिक्ट होती की पुण्याच्या बोर्डला तिने रिपोर्ट केला की ह्या 4 मुली हॉस्टेलमधून पळून गेल्या होत्या, त्यांची ऍक्शन घ्यायला तुम्ही या इकडे. आणि पुण्याचं बोर्ड ते आलं. मग आम्हाला 4ही मुलींवर ऍक्शन घ्यायचं ठरलं. तर मी सांगितलं त्या बाकीच्या 3 जणींना मी नेलं होतं, त्यांची काही चूक नव्हती त्याच्यात. आणि त्या गरीब घरातल्या मुली आहेत, त्यांची शिक्षणाची अजिबात ऐपत नसताना त्या हॉस्टेलमध्ये शिकतात. त्यामुळे जी काही शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही मला द्या, त्यांना नको. आणि माझ्या आईने सरळ सांगितलं माझ्या मुलीवर तुम्ही जी काही ऍक्शन घ्यायची असेल ती घ्या. मला हॉस्टेलमधून काढून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मी मुंबईला आले. ज्यावेळेला मी मुंबईला आले त्याच वेळेला माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं. मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं असताना माझ्या आजीचा असा विचार होता की मेवण्यासमोर मेवणी नको. त्यामुळे मला परत सातारला पाठवण्यात आलं आणि तिथं माझं कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू झाल्यानंतर मला नोकरी करण्याची भयंकर हौस होती. पण माझे वडील तिथल्या नगर परिषदेचे प्रेसिडेंट, एक चांगला घराणं आमचं, त्यामुळे आणि आमच्या घरातच तेव्हा सातारा कोल्हापूरला अशी पद्धतच नव्हती मुलींनी नोकरी करायची. आत्ता सगळ्याच करतात. पण मला स्वतःच्या पायावर पहिल्यापासून उभं राहायचं होतं. म्हणून मी कुठेही म्हणजे शिक्षिका किंवा नर्स अशा जागेसाठी ऍप्लिकेशन करायचे. आणि ते कमिटीवर जे इंटरव्ह्यूला असायचे ते मला विचारायचे जेपी तुमचे कोण. माझ्या वडिलांना जेपी इंगळे ह्या नावाने प्रसिद्ध, म्हणजे जेपीच म्हणायचे. जेपी तुमचे कोण? तर म्हटलं वडील. वडिलांना माहिती आहे का इंटरव्ह्यूला आला ते? तर म्हटलं नाही. वडिलांना लगेच तिथून फोन करायचे, तेव्हा तर लँडलाईन असायचं. तर एवढी तुमची परिस्थिती गरीब झाली का मुलीला नोकरीला पाठवत आहे? घरी येऊन माझे तास असायचे. पण एक इच्छा होती की आपण नोकरीनिमित्त काहीतरी उभं राहायला पाहिजे आपण स्वतःच्या पायावर, काही झालं तरी. आणि मी परत मग मुंबईला आले. तेव्हा माझा हिंदुस्तान लिव्हरचा कॉल आला. हिंदुस्तान लिव्हरमध्ये मी 5 वर्ष रिसेप्शनिस्ट म्हणून केलं आणि तिथे असताना मला एअर इंडियाचा कॉल आला. केवळ हिंदुस्तान लिव्हरचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. कुठलाही वशिला नव्हता. आणि तेव्हा मी पणशीकरांबरोबर तो मी नवेच नाटकात काम करत होते. आणि ते पॅनलवर जे लोक होते ते नाटकाचे भयंकर दर्दी होते. ते म्हटले की तुम्ही नाटकात काम करता म्हणजे आम्ही तुमचं सिलेक्शन करणारच येतं, कारण एअर इंडियाचा आर्टिस्ट ग्रुप आहे, तुमची आम्हाला मदत होईल एअर इंडियात आला तर. आणि माझं लगेच सिलेक्शन तिथं झालं आणि तिथून माझा जीवन प्रवास मुंबईत आणि एअर इंडियात सुरू झाला. एअर इंडियात मी जशी नोकरी झाली तसं VIP हँडलिंग, म्हणजे बोर्डिंग असतं, VIP हँडलिंग सगळ्याच ठिकाणी काम केलं. मला बोर्डिंग करण्यात, म्हणजे तुम्ही बहुतेकांनी विमान प्रवास केलाच असेल. बोर्डिंग करायला मला खूप मजा येते, कारण आपलं फ्लाईट माझ्या फायनल सहीने जेव्हा रिलीज होतं आणि ते ऑन टाईम जातं तेव्हाचा जो आनंद होतो की तो कॅप्टन साईन करतो आपल्याला, नंतर ते रिलीज लेटर साईन करून जेव्हा वेळेत विमान जातो तो एक आनंद असतो, ते मला खूप आवडायचं. पण मॅनेजमेंटने डिसिजन घेतला की हिला स्पेशल हँडलिंगला ठेवायचं. कारण एकच की मी कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळे बहुतेक एअर इंडियाचे लोक मला ओळखत होते, सगळे डायरेक्टर्स ओळखत होते आणि सगळ्यांशी डायरेक्ट संबंध येत होता माझा. आयुष्यात मी कधी चुकीचं काम केलं नाही किंवा खोटं बोलले नाही, त्यामुळे माझ्यात आपोआपच ते डेअरिंग आलेलं आहे. जर काय एअर इंडियात काय चुकीचं झालं तर मी डायरेक्ट विजिलन्सकडे डायरेक्ट त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रिपोर्ट करायचे की हे असं असं झालेलं आहे आणि तिथे GMवर ऍक्शन घेतलेलं आहे. एअर इंडियाच्या काही टेलिफोन लाईन्स जास्त रेटने घेतल्या गेल्या होत्या MTNLच्या बंद करून. ते जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी गेले डायरेक्टर विजिलन्सचे, तर सगळं डिटेल्स दिले त्यांना की हे चुकीचं झालेलं आहे आणि इथे जास्त रेटने घेण्याचं कारण काय, MTNLच्या लाईन डिस्कनेक्ट करून, आणि त्या GMला डिमोट करण्यात आलं. ही सत्य परिस्थिती होती म्हणून मला भीती वाटत नव्हती त्याची, कारण मी खरं बोलत होते आणि खरं सिद्ध करत होते तिथे. त्याच्यानंतर मग मी एअरपोर्टला सेलिब्रिटी, पॉलिटिशियन्स किंवा VIP CIP सगळ्यांनाच भेटण्याचं योग आला. एअर इंडिया म्हटलं की लोक बरंच ग्रँटेड धरतात. एअर इंडियाचं विमान जरा जरी उशीर झाला तर लोक खूप हल्ला गुल्ला एवढं की तोडफोड सगळं करतात. पण हे सगळ्या एअरलाईन बरोबर असं होत असतं. कुठल्या एअरलाईनमध्ये कधीतरी
बॅगेज मिसिंग होतं, कधी फ्लाईट उशिरा जातात. पण हायलाईट एअर इंडियाला केलं जातं कारण नॅशनल कॅरियर आहे. म्हणजे दुसऱ्या जेटच्या पण किंवा इतर कुठल्या एअरलाईनला झालं तर त्याची बातमी एवढीची यायची पेपरमध्ये, पण एअर इंडियाची बातमी हायलाईट केली जायची. तर असे बरेच प्रसंग आलेत की तिथं लोक तर दिल्ली सेक्टरला असलं की ते मारामारीवरच येतात. तेव्हा मग दिल्लीचं सेक्टर असलं की विमान हमखास पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये धुक्यांमुळे ते लेट झालेलंच असायचं किंवा कधी जाते याचं काही सांगपत्ता लागायचा नाही तेव्हा. पण तेव्हा मग त्या पॅसेंजर समोर उभं राहून त्यांना सत्य परिस्थिती काय आहे हे समजून सांगितलं तर ते शांत होतात. पॅसेंजरला काय पाहिजे असतं, तुम्ही काय ते सांगा आम्हाला, फ्लाईट जाणार आहे की नाही किंवा कधी जाणार आहे ते फक्त आम्हाला कळू द्या. इथे सगळे घाबरून पळून जायचे, पळून गेलं तर ह्यांना काही मग ते तोडफोड करायला यायचे की आम्हाला कोणीच काय सांगत नाही. मी प्रत्येक फ्लाईटचं डिले झालं तर मी त्यांच्यासमोर उभी राहायचे की तुम्ही जोपर्यंत मला अलाव करत नाही बाहेर जायला तोपर्यंत मी तुमच्यासमोर उभी राहीन. मग त्यांना विचारायचं की मी इंजिनिअरिंग जाऊशी बोलू का इंजिनिअरिंग विभागाशी. त्यांना विचारल्याशिवाय मला कळणार नाही विमान कधी जाणार आहे, कधी फॉल्ट रेक्टिफाय होणार आहे. मी परत यायचे. मग त्यांना माझ्या जबाबदारीवर त्यांना चहा पाण्याची सोय करायची. एअर इंडियाची एक सिस्टीम आहे की काही करायचं म्हटलं की ते जी त्याच्या डायरेक्टर त्यांचं ओके घ्या नंतर मध्ये मी विचार करायचे हे पॅसेंजर 3 तास आधी घरातून निघालेले असतात, इथे आलेले असतात, त्याच्यानंतर तुमचा फ्लाईट 2 तास डिले झाले असतं तरी पण एअर इंडिया डिसिजन घेत नाही त्यांना चहा पाणी द्यायचं की नाही. निदान ते दिलं तरी ते थोडेसे शांत व्हायचे. हे पॅसेंजरच्या भल्याचा विचार करून मी नेहमी करायचे तसे. आणि त्यामुळे पॅसेंजरचं एक गुडविल तयार झालं होतं. आता सेलिब्रिटीवर जेव्हा स्पेशल हँडलिंगमध्ये मला डेप्युट केलं गेलं तेव्हा मग रतन टाटा, मुकेश अंबानी स्वतः जायचे नाहीत. आकाश अंबानी आणि ईशा अंबानीला नेहमीच ते दोघे सोडायला यायचे. पण अनिल अंबानी किंवा सगळ्याच सेलिब्रिटी किंवा सगळ्यांना मी हँडल केलेलं आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी स्वतः फोन करून विचारणार की तुम्ही ड्युटी काय आहे तुमची, तरच मी तुमच्या ड्युटीमध्ये जाईन, नाही तर मी फ्लाईट चेंज करून घेते. इतका एक विश्वास मी संपादन केला होता. तिथे कम्फर्ट झोन असतं माणसाचं की हे असलं की ह्या माझ्या काळजी घेतात बरोबर करते. आणि नाटकाची वगैरे आवड असल्यामुळे एअर इंडियातून बऱ्याच लोकांच्या ओळखी तशा झाल्या होत्या. तेव्हा मी एअर इंडियात नव्हते पण तुमच्या सगळ्यांच्याच आता त्यावेळेचे ते सूर्यकांत त्यांनी मला मुलगी मांडली होती. सूर्यकांत चंद्रकांत म्हटलं तर फार जोडी फेमस होती त्या काळी म्हणजे. आणि त्यांच्या घरी जाऊन आणि त्यांच्या घरात मला सगळा मान सन्मान, त्यांच्या लग्नातून मला आत्याचा मान सगळं देण्यात यायचं. ते टाटा फॉरवर्सच्या आपल्या 1 रूम किचनमध्ये राहून गेलेले आहेत माझ्या घरी सूर्यकांत. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय हे होतं आपण माणसं जोडतो तेव्हा हे होतं. मैत्रीमध्ये हुद्द्याला किंवा दिसण्याला किंवा पैशाला काहीही महत्व नाही. तुम्ही आहात कसे, तुम्ही कसं स्वीकारताय त्यांना ते फार महत्वाचं आहे. तुमची मैत्री अशी असावी की तुम्हाला फोन करून तुझ्याकडे येऊ का ग असं विचारायची गरज भासू नये. तुम्ही कधीही त्यांच्याशी बोलू शकता, कधी तुमचं मन मोकळं करू शकता अशी मैत्री असावी. आणि अशा रीतीनेच मी माझी माणसं जोडलेली आहेत. एअर इंडियात म्हटलं तर मला सांगायला आवडेल हे की रतन टाटा मला नावाने ओळखतात आणि ते जेव्हा जायचे तेव्हा मला खूप बरं वाटायचं. पण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, त्यांनी त्यांची बॅग कधीही दुसऱ्याला घेऊ दिली नाही. इव्हन GRD टाटा पण तसेच करायचे. पण काही सेलिब्रिटी असे यायचे की वेर इज युअर लोडर, प्लीज सेंड हिम असं स्टाईलमध्ये सांगायचे. पण रतन टाटा आय कॅरी माय बॅग असं म्हणायचे. त्यांचा पासपोर्ट त्यांनी माझ्या हातात कधी दिला नाही, ते स्वतः भरायचे. पण आम्ही जनरली सेलिब्रिटी किंवा VIP असतात त्यांचे पासपोर्ट इमिग्रेशन फॉर्म आम्ही भरून देतो. पण रतन टाटाने तसं केलं नाही. ते स्वतः इमिग्रेशन लाईनमध्ये उभे राहायचे, स्वतः बोर्डिंग कार्ड स्वतः कलेक्ट करायचे. ते कधीच असं लॉन्चमध्ये बसले नाहीत किंवा सांगितले नाही की ब्रिंग माय बोर्डिंग कार्ड. ते स्वतः काउंटरला जोपर्यंत बोर्डिंग कार्ड येत नाही तोपर्यंत उभे राहायचे, स्वतःचा बोर्डिंग कार्ड स्वतः घ्यायचे, इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभे राहायचे. मी मात्र इमिग्रेशन ऑफिसरला जाऊन सांगायचे मिस्टर टाटा इज स्टँडिंग इन द क्यू. तेव्हा मग तो इमिग्रेशन ऑफिसर उभा राहायचा आणि तो सांगायचा सर प्लीज कम. टाटा फक्त असे करायचे. पण कोण असं करताय म्हणून सगळे लोक मागे बघायचे. पॅसेंजरला कळायचे आणि आपल्या मागे रतन टाटा उभे. पॅसेंजर कोणी पुढे जायला तयार नाही क्यूमध्ये, रतन टाटा पुढे यायला तयार नाही. इमिग्रेशन ऑफिसरची खूप मजा व्हायची तिथे. आणि कोणीच पुढे जायला तयार नाहीत म्हणून रतन टाटा शेवटी ना इलाजाने त्या लाईनमधून पुढे यायचे आणि रतन इमिग्रेशन ऑफिसरला म्हणायचे डोंट डू इट अगेन, दे आर ऑल्सो स्टँडिंग इन द क्यू. म्हणजे त्या माणसाकडे खूप शिकण्यासारखं. आणि मी हँडल करत असताना तरी मला एकदा सांगितलं
You are so dedicated to your work. You are so energetic. Air India should recruit some more people like you. And I want to give you one note. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती मला. आणि ते आले तेव्हाही माझीच ड्युटी होती अरायवलमध्ये. मी त्यांना भेटले. त्यांच्या लक्षात आलं त्यांना काहीतरी मला नोट द्यायची. पण त्यांच्याकडे काही कागद नाही, काही नाही. त्यांनी खिशातून 100ची नोट काढली. पिलरवरती दिलं, डिअर मीना, ऑल द बेस्ट, रथॉम रतन टाटा. ही खूप मोठी गोष्ट होतं माझ्यासाठी. तिथे समीर वानखेडे, तुमचं नाव म्हणजे तुम्ही त्यांचं नाव ऐकलंच असेल, समीर वानखेडे तेव्हा कस्टमचे डेप्युटी कमिशनर होते. ते सुद्धा त्यांना सारखे केबिनमध्ये बोलवते. पण रतन टाटा साहेब कधीही कमिशनरच्या केबिनमध्ये जाऊन बसले नाही. बॅग येईपर्यंत ते पॅसेंजरचा जो बेंच असतो तिथेच बसायचे. आणि ड्युटी फ्रीचे किती मुलं किंवा लोडर्स किती जण फोटो काढायला आले तर ते कधीही कोणाला नाही म्हटले नाही. सगळ्यांबरोबर फोटो काढायला ते पोच द्यायचे. एकदा तर त्यांच्या पायाला लागलं होतं. ते फॉर्म्युलामध्ये रेसमध्ये भाग घेतात तिकडे. त्यांच्या पायाला ॲक्सिडेंट झाला होता. पण तरी त्यांनी बग्गी वापरली नाही किंवा व्हीलचेअर मला सांगितलं नाही. म्हटलं शॅल आय ब्रिंग बग्गी? नो, आय कॅन वॉक. ते लगडत अरायवल हॉलमध्ये आले. त्या बेंचवर बसले. पण कुठल्याही चेअर मागितली त्यांनी नाही अजिबात, किंवा कमिशनरच्या केबिनमध्ये जाऊन बसले नाही. म्हणजे हे रतन टाटाचं फार मोठं. अनिल अंबानींना पण अनिल अंबानीची सवय अशी, मी गेल्यानंतर विमानतळ बंद झालं पाहिजे, त्याच्यानंतर कोणी नाही आलं पाहिजे. त्यांचं मी थांबणार नाही कुणासाठी. आणि हे तारांबळ असायची आमची त्यांना हँडल करायचं. म्हणजे क्लिअरन्स घ्या तोपर्यंत तिथे इमिग्रेशन त्यांचं क्लिअर होऊन त्यांना बसवायचं. काय झालं ते कधी बसायचे नाही अनिल अंबानी, उभेच असायचे. फ्लाईट इज ओके, फ्लाईट इज क्लिअर, हॅव गॉट क्लिअरन्स, इतके प्रश्न. आणि ते जे चालायचे इतके फास्ट चालतात अनिल अंबानी की त्यांच्याबरोबर जो त्यांचा पी असतो त्याला हार्ट अटॅक यायची वेळ यायची, इतकं त्याचं. तर त्यांचं एक सवय अशी होती की मी आतमध्ये गेल्यानंतर फ्लाईटचा दरवाजा बंद झाला पाहिजे आणि फ्लाईट शुड बी रेडी फॉर टेक ऑफ. म्हणजे हे सेलिब्रिटींना हँडल करायचं म्हणजे खूप खरं तर सगळं सांभाळून. आणि मग त्यांच्या सीट नंबर, ठराविक सीट नंबर त्यांना पाहिजे असते. तीच जर दोघांना दिली गेली असेल तर त्यांना कोणाला समजवायचं, ह्यांना समजवायचं की ह्यांना समजवायचं आता की प्लीज चेंज युअर सीट म्हणून. एकदा असाच प्रसंग आला. LNTचे चेअरमन अनिल नाईक म्हणून, त्यांनी ती सीट, त्यांना सीट कॉर्नरची लागायची म्हणजे विंडोची, कारण त्यांना ऑक्सिजनचा त्रास होता, ऑक्सिजन घ्यावं लागायचं. त्यामुळे ते सगळं युनिट तिथं ठेवावं लागायचं. ती सीट नेमकी दुसऱ्याला दिली होती. आणि जनरली विमानात विंडो सीट कोणी चेंज करायला तयार होत नाही. तर त्यांना एकही विंडो सीट खाली नाही आहे तिथे. मी मात्र एका पॅसेंजर जवळ गेले, त्यांना रिक्वेस्ट केली. तर कसं रिक्वेस्ट करतो त्याच्यावरही अवलंबून आहे. आपण जरा मधाळ भाषेत रिक्वेस्ट केला आणि एखादी लेडी सांगते म्हटल्यानंतर कोणी उठतात, तसं तो एक फायदा होतो तिथे. त्यांना रिक्वेस्ट केली की ही इज अ पेशंट, ही हॅज अ युनिट, ही हॅज टू बी बेटर. ती व्यक्ती उठली तिथून आणि अनिल नाईकांना ती सीट दिली. पण ते जर उठले नसते, काय काय असतात असे की आय वॉन्ट माय चेंज, आय विल नॉट चेंज माय सीट, आय हॅव बुक्ड इट. म्हणजे काही पॅसेंजर असे मिळालेले की एकच सीट तुम्ही खरेदी केलेली असते पण पूर्ण विमान खरेदी केल्यासारखा त्यांचा आविर्भाव असायचा. म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं हे ॲटिट्यूड वगैरे ते सगळं आम्हाला खूप सांभाळावं लागायचं. त्यांचे मूड्स, त्यांचे नाईटचं फ्लाईट असेल तर त्यांचे नाईटवेअर काय मापाचा असतो, त्यांचं काय खाण्याच्या काय पद्धती असते, त्यातून जरा कमी जास्त झालं की सगळे रिपोर्ट. पण ते खूप सांभाळत नोकरी करावी लागते तिथं. स्पेशल हँडलिंग तेवढ्यासाठीच आहे की त्यांना कम्फर्ट द्यावं लागतं. आणि असं करत करत एक इन्सिडेंट असा की मग हे जे सेलिब्रिटी येतात त्यांना आपण फोटो काढण्यासाठी एवढा गरारा, म्हणजे शाहरुख खान म्हणा, सलमान खान यांच्याशी त्यांचं लवकर क्लिअरन्स होतच नाही. त्यांना कळतच नाही की विमानाची वेळ झाली आणि आपल्याला जायचंय आता. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी त्यांना ते आवडत असतं की लोक फोटो काढतात. मग CSA पासून सगळीकडे फोटो. आणि माझी आपली, सर यू आर गेटिंग लेट प्लीज, ओके फ्लाईट विल नॉट गिव्ह अनलेस दे टेक मी. इतकं सिम्पल. पण बाबा मला लिहून द्यावं लागेल ना सगळं, फ्लाईट काल दिलं झालं म्हणून. पण असे ते लवकर निघतच नाहीत, कॅबिन त्यांच्या लॉन्चमधून लवकर निघत नाहीत. मग ते सगळं करत याच्यात फक्त बच्चन फॅमिली खूप खूप संस्कारी आहे. म्हणजे त्यांच्या बरोबर कधी तामझाम नसतो. फक्त एक CSF असतो, क्लिअर करून लॉन्चमध्ये जाणार. आपण गेलं की लगेच उठून उभं राहणार, इट्स टाइम टू गो असं विचारणार. नो सर, स्टील देर इज टाइम, बसणार. पण कधी त्या बच्चन फॅमिलीने कोणीच त्याचा शो केला नाही त्याचा. पण हे बाकीचे जे आताचे आहेत सगळे
ते खूप त्यांच्याबरोबर 4-5 बॉडीगार्ड घेऊन फिरतात आणि ते सगळ्यांना त्रासदायक असतं सगळं, ते एअरपोर्टला त्रासदायक. ही झाली सेलिब्रिटी. पॉलिटिशियन्स लोक आदल्या रात्री मी टीव्हीवर बघितलेलं असतं काय एकमेकांची आय माय काढून, सगळ्यांची लाज लज्जा काढून एकमेकांची कुठल्या तरी विषयावर भांडत असतात ते. आणि ते सेम फ्लाईटला दोघी येतात. मी म्हटलं झालं आता, काल मी ह्यांना बघितलेले दोघे की आता इथे काय राडा करतात की काय लॉन्चमध्ये, आता काही सीट बदलायची तर काय, मी आपली म्हटलं की सीट कुठली आहे, दोघांना एकमेकांच्या जवळ नको किंवा काय होतंय. ते आल्याबरोबर लॉन्चमध्ये ज्यांनी आदल्या रात्रीच टीव्हीवर एकमेकांना शिवे दिलेले असतात ते एकमेकांसाठी दरवाजे उघडतात, त्यांची बॅग काय घेतात, जाताना एक्सरे मध्ये स्वतः बॅग काय टाकतात. मी बघत राहते कालचे हेच लोक होते का. आणि ते स्वतःच म्हणतात सांभाळा, नाही तर मीडिया वगैरे कुठे असेल तर आपले फोटो जातील बघा कुठेतरी. मग डोके फोडून घेणारा आपण सामान्य माणूस असतो, ते व्यवस्थित असतात सगळे पॉलिटिशियन्स. आणि नंतर मला सांगतात की मला त्यांच्या बाजूला सीट द्या, हेही असतं त्यांचं. तर हे पॉलिटिशियन्स पण खूप सांभाळावं लागतं. म्हणजे काय काय खूपच, म्हणजे मी कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या पक्षाचं मी प्रमोशन करत नाही, पण सगळे जे मिळालेले आहेत ना ते खूपच चांगले लोक मिळालेले आहेत. म्हणजे शिवाय अजित पवार सुद्धा मला म्हटलेत की लोडर बोलू नका, मी घेतो माझी बॅग. गावाला मी तेच करतो की शेतात नाही येताना माझी बॅग मी घेऊन येतो. म्हटलं नाही, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्हाला मी लोडर देते इथे. पण हे असेही लोक आहेत. इव्हन अशोक चव्हाण ते पण म्हणले लोडर नको मला, मी घेतो माझी बॅग. पण काही पॉलिटिशियन्स मला असे भेटलेले आहेत की त्यांचं फ्लाईट डिले झालं, ते 3 वाजता जात आहे, 1 वाजता आम्ही त्यांना जेवण दिलेलं आहे, त्यांना बसलेले आहेत. मॅडम वी वेट आउटसाइड, विल फिनिश आवर डिनर देन वी कम. सर फ्लाईट इज एट 3 o'clock, आय हॅव टू गो होम. माझी ड्युटी संपून 4 तास झालेले आहेत. नो यू ओनली वेट. आणि असं थांबवून घेतलेलं आहे त्यांनी. पण काही नसतं. आता समोर बोर्डिंग गेट आहे, तिथे फक्त त्यांनी जायचं, बोर्डिंग कार्ड हातात असतं, सगळं असतं. पण त्यांना ते दाखवायचं असतं की आम्ही तिकीट घेतलंय, आम्ही पॅसेंजर्स आहोत. आणि एक तो असतो जरा पॉलिटिशियन्सचा थोडंसं रुबाब असतो तिथे. असं बरेच अनुभव आलेले आहेत. काही वेळेला असं पण झालेलं आहे की एक फ्लाईट मी करत होते आणि त्या छोटे लहान लहान मुलं होते. त्यांनी कंप्लेंट केली माझ्याकडे की चाइल्ड व्हील दिलेलं नाही आहे मुलांना, अपलोडच केलेलं नाही आहे, ते मिस झालं. इतक्या तासाचा प्रवास म्हटल्यानंतर चाइल्ड व्हील कुठून अरेंज करणार, फ्रूट्सवर किती मुलं आणि चीज सँडविच वगैरे किती खाणार ते. तसं तेवढंच मी बाहेर आलं काय करायचं. तसं सेलिब्रेशन जिथून फूड जातं असं सगळं जरा थोडंसं होतं. तेवढ्यात मी आरतीवर ऐकलं की फ्लाईट इंजिनिअरिंगमुळे थोडं थांबलेलं आहे. मी तशीच पळत गेले तिथे. पळत म्हणजे लोक बघायला लागले की साडी अशी धरून का पळते एअरपोर्टवर बाई अशी. काय झालं तिथे गेले, म्हटलं जे काय तुझ्याकडे व्हेज बर्गर असेल, 4 बर्गर 5 बर्गर तयार असेल तर ते काय असेल एवढं घेतले. तशी पळत गेले. म्हटलं की दिस मच ओनली आय कॅन कुक फॉर यू. त्यांच्या ताब्यात दिलं आणि ते जो आनंद बघितला त्यांच्या चेहऱ्यावर की आमच्या मुलांना तुम्ही काहीतरी आणून दिलं. पण तो अलर्टनेस पाहिजे. आरटीवर ऐकलं पाहिजे तुम्ही की तुमचं काय चाललंय, विमान जायला तयार आहे का, थांबलंय का. आणि आपण दुसऱ्यांसाठी थोडंसं करत असतो. जस्ट गो 1 step ahead and do it for the people. ते माझं आहे. जीवनात जर जगायचं म्हटलं तर खूप पॉझिटिव्ह, मी स्वतः पॉझिटिव्ह आहे खूप. म्हणजे कुठल्याही गोष्ट करायची नाही किंवा मला जमणारच नाही असं मी कधीच ठरवलं नाही. आणि ते प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. आपण केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की आपल्याला जमतंय की नाही ते. आपण वय तर कशाच्या आडवच येत नाही. लोक म्हणतात ना की आता काय झालं आमचं का म्हणतात तेच मला कळत नाही. काही झालेलं नसतं, ही सुरुवात असते आपली. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की काही होत नाही. पण जे मी खूप जणांकडून ऐकते आता काय आमचं झालं सगळं, बस झालं आता आमचं काय नाही. बास झालं का, काय बास झालं. आता तर जगायचं असतं आपल्याला सगळे. हा वयात 60 नंतर आपलं सुरू होतं. आतापर्यंत 60 नंतर सुद्धा मुलं सुना नातवंडांना शाळेत घालायचं सगळं चालूच असतं की कुठे आरामात कोण राहतं तसं. पण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःचे छंद जोपासले पाहिजे. आणि तरुण होण्यासाठी कुठला ना कुठला छंद असला पाहिजे आयुष्यात, मग तो कुठलाही असू द्या. आणि त्यात वयाचं बंधन येते म्हणून मी करणार नाही हे तर फारच चुकीचं आहे. मी 95व्या वर्षी ड्रायव्हिंग शिकले आणि मी कोल्हापूरला एकटी गाडी घेऊन जाते नॉनस्टॉप. 7 तासात मी कोल्हापूरला पोहोचते अजून सुद्धा. मी 62व्या वर्षी स्विमिंग शिकले.
मला वाटायचं फक्त तरुणपणी स्विमिंग शिकता येतं, पण मी शिकले आणि व्यवस्थित स्विमिंग करते मी. पण ते वाटलं नव्हतं मी स्विमिंग करू शकेल. मला फ्रोझन शोल्डर झाला, त्यामुळे मी स्विमिंग पूलमध्ये उतरले. दुसऱ्यांना बघत बघत पाय कसे हात मारायचे ते शिकले तसं. त्यामुळे मला असं वाटतं की शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे, आपल्या विचारावर आहे सगळं ते. आपण किती पॉझिटिव्ह घेतो प्रत्येक गोष्टीला, किती विचार. मी करोनामध्ये कधी भाज्या धुवून घेतल्या नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळे लोक अगदी 4-4 तास बाहेर भाज्या ठेवायच्या, काय काय उकडून घ्यायचं, काय काय. मी काही केलेलं नाही. मला माझ्या कंट्रीबागच्या पण मैत्रिणी सख्या बसल्या तिथे. मला बऱ्याच वेळा त्यांनी बघितलं असेल. सगळे मला म्हणायचे, ताई तुम्ही मुलांच्या कंट्रीबागची फार चांगली आहे, ताई तुम्ही कशाला स्वतः बाहेर जाता, आम्हाला काहीतरी सांगत जा, म्हणजे आम्ही आणून देऊ तुम्हाला. मी स्वतः जायचे. मी भरपूर मारामाऱ्या पण केलेल्या आहेत. रिक्षा ड्रायव्हरला मारते, म्हणजे मला मारामारीचा छंद असल्यासारखाच आहे. पण आपल्या नादी नाही लागायचं कोणी, मग मार खातात लोक, असं आहे माझं ते. त्यामुळे मी जेव्हा सातारवरून यायचे, एसटीने यायचे, तेव्हा शेजारी माणसं बसलेली असतात, त्यांनी तर खूप वेळा मार खाल्लेला आहे. का मार खाल्लाय महिलांना कळलं तर असं सगळं. तर असं आत्ताच मी जेव्हा आपला कोरोना खूप पीकवर होता, ते भाजीचे स्टॉल सगळीकडे लावत होते, लाईनमध्येच जायचं, तेव्हा 1-2-1.5 वर्षापूर्वी टाटा फॉरेस्टच्या ग्राउंडवरच मी मारले मुलाला. 25 वर्षाचा मुलगा होता. असा त्याला धुतला तिथे, कुणी त्याला वाचवायला आलं नाही. आहे आपल्यात असं. मग तुम्ही त्याला काही म्हणा, पण जोश आहे तो कुठून येतो? प्रामाणिकपणावर येतो. आपण जर खरं असेल तर आपण लढायचं, ते माझ्या रक्तातच आहे. मी मग घाबरत नाही कोणाला, मी एरंडात कोणाला घाबरत नाही. आपण चुकतो तेव्हा आपण घाबरतो, हे तुम्ही पण मान्य करायला. भीती कधी वाटते? आपण चुकीचं असतो तेव्हा. कस्टममध्ये आपण येतो तेव्हा आपण कस्टम ऑफिसरला कधी घाबरतो? आपल्या बॅगमध्ये काहीतरी एक्स्ट्रा असेल तेव्हा, आणि आपल्या नजरेवरून ते ओळखतात. ती आपली भाव कधी बदलतात की आपण काहीतरी चुकीचं आणलेलं किंवा एक्स्ट्रा आणलेलं, ते आपलं मनच आपल्याला सांगत असते की आपण काहीतरी चुकतोय इथे, आणि ते भाव कस्टमवाले बरोबर पकडतात. कस्टमशी माझे खूप चांगले संबंध राहिले, कारण ते मला, म्हणजे मी साड्याच नेसायचे, मी कधी वेस्टर्न क्लोथ घातले नाही. ते कस्टमवाल्याने मला गायत्री देवी नाव ठेवलं होतं. आल्या आल्या गायत्री देवी आल्या बघा, तर चिडवायचे मला कस्टमवाले, पण सगळ्यांचे खूप चांगले संबंध. तर मीही एकदा आले, आता नवीन नवीन होते इंडियामध्ये, आपण बघतो काय आता बहिणींसाठी साड्या, भावासाठी घड्याळं, शेजाऱ्यांसाठी काय काय, बहिणीसाठी छत्र्या, दुसऱ्यांसाठी कात्र्या, असं सगळं भरपूर सामान आणलं होतं. मी असे चालले होते, का मेरे मॅडम असा उभा राहिला होता मस्तपैकी. काय आणलंय? म्हटलं काय नाही, घरातल्यांसाठी. काय काय आहे? साड्या आहेत. किती आहेत? वहिनीला 3, वहिनीला 3, बहिणीला 1, मला 1. किती आहेत ते सांगा तुम्ही. म्हटलं आहेत 6-7. घड्याळे किती आहेत? म्हटलं 3 भावांना 3 आणि भाऊजींना 1, 4 घड्याळे. आणखीन काय? म्हटलं छत्र्या आहेत. किती? 3 वहिनींना. तुमचं वहिनी पुराण पास झाला, त्या 3 वहिनींना काय चाललंय तुमचं? ब्रिंग मी अ पासपोर्ट दिला. तेव्हा पासपोर्टवर माझ्या साताराचा ऍड्रेस होता. सातारा चायला तुम्ही आमच्या गावाला निघालात की? आणि नक्की तो सातारचा होता, म्हणजे सातारला सैनिक स्कूलमध्ये शिकलेला कस्टम ऑफिसर. म्हटलं मला काय ड्युटी भरावी लागेल का ह्याच्यावर? खुला की काय म्हटलं तुम्ही ड्युटी भरताय? हे सरळ रस्ता दाखवलाय, वॉक थ्रू मधून सरळ बाहेर सुटायचं, तिकडे बघायचं नाही म्हटलं, एकदम सरळ बाहेर जायचं. आणि तो कस्टम ऑफिसर नंतर असिस्टंट कमिशनर झाला आणि अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. पण ते काय चुकीचं केलं होतं असं मला नाही वाटत, पण आपण 4 साड्या आणल्या तरी आपण घाबरतो, हे मला सांगायचं होतं. पण ते की मी आलो अशा बाहेर काय आणलं होतं असं नव्हती, म्हणूनच वॉकथ्रू मधून जाऊ शकले. तर असे बरेच अनुभव एअर इंडियातले. सेलिब्रिटी जेवढे चांगले असतात तेवढे दारू घेऊन दंगा करणारे पण एअरपोर्टवर भेटलेले आहेत मला. तर त्यांना पण सांभाळावं लागतं, खासकर कपूर घराणे. त्यांना दारू घेऊन एवढा, म्हणजे ऋषी कपूरनी तर एवढा दंगा करत जातात. संजय दत्त सांभाळावं लागतं बोर्डिंग करताना, त्यांना इतका दारू घेऊन ते उभं राहता येत नाही, अशा परिस्थितीत असतात एअरपोर्टला. पण ते केवळ माझे इम्पॉर्टंट, कमर्शियली इम्पॉर्टंट पॅसेंजर म्हणून त्यांना मला खूप सांभाळून न्यावं लागतं, असं परिस्थिती आहे एअर इंडियाची तिथे. दादा कोंडके माझे खूप चांगले मित्र होते. माझे वडील जेव्हा थिएटर बांधत होते तेव्हा दादा कोंडकेंना त्या थिएटरमध्ये पार्टनरशिप करायची होती, आणि त्या निमित्ताने मला वडिलांनी सांगितलं दादा कोंडकेंना भेटायला जा.
विजय कोणकेंनी तयारी नव्हती विजय कोणकेची, थिएटरचं मी काय बघणार नाही तिकडे म्हणून ते बारगळलं. पण दादांची माझी खूप चांगली ओळख झाली. जेव्हा गाण्याचं सिटिंग वगैरे असायचं तेव्हा खास करून मला बोलवायचे, का गाणी तयार करतो ये. मग मी जायचे. मग राम लक्ष्मण, महेंद्र कपूर, जेवण गडी तेव्हा ते करायचे. असे सगळे लोक बसलेले असायचे आणि खूप पिक्चरच्या स्टोरीज आमच्या समोर तयार झाल्यात. एक एक डायलॉग आमच्या समोर तयार झालेले आहेत. म्हणजे अगदी बसल्या बसल्या जे डायलॉग तेच त्याने पिक्चरमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे एक असं होतं की प्रभू म्हणून होते आणि ते सोफ्यावरून पडले, असे म्हणजे घसरले. घसरल्यानंतर एक कलगुटकर म्हणून होते, त्यांनी त्यांना हात देऊन उचलला. तर दादा लगेच म्हटले की आज तुमने इसको उठाया, भगवान कल तुम्ही उठायला. आणि हाच डायलॉग त्यांनी पुढच्या पिक्चरमध्ये घेतलेला आहे. एका मंदिराजवळ एक बाई असते, पडते, ती म्हणते की आज तुमने मुझे उठाया, कल भगवान तुमको उठायगा. हे असं खूपशा गोष्टी समोर घडलेल्या आहेत. नंतर एकदा उषा चव्हाण येऊन बसल्या होत्या दादांच्या, त्या त्यांच्या कायम हिरोईन असायच्या आणि म्हटल्या की दादा काल तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता. दादा म्हणले खरं की काय? मग काय केलं मी? नाही काय केलं नाही. मग मी तो नव्हतो. आणि तिथं गाण्याच्या ओळी सुचल्या दादा कोणक्यांना. राम लक्ष्मणला सांगितलं की थांब थांब जरा, एक 2 लाईनी सुचतात. तिथे ते गाणं तयार झालं. काल रात्रीला सपन आलं, सपनात आला तुम्ही तर बाई मी गडबडले. ते गाणं तिथं तयार झालं. तसं तो प्लॉट मिळाला दादा कोणक्यांना तिथे. आणि अतिशय चांगली व्यक्ती, विनोद बुद्धी खूपच सगळ्यांनाच माहीतच आहे. सिल्वर जुबली पिक्चर 9 कंटिन्यूस करणारे एकमेव प्रोड्युसर. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी त्यांना कधी भेटायला गेली की एका दुकानातून फरसाण आणि समोसे वगैरे घेऊन जायचे. ते मला म्हणायचे अगं तू नसलीस की आमचे वांदे होतात, आम्हाला खायला मिळत नाही, तू तो पत्ता तरी दे जरा, कुठल्या दुकानात आणते. मी मनात म्हटलं की ते दुकान जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही खाणार नाही, घेणार पण नाही तिथून. कारण ते दुकान एवढंसं पत्र्याचं दुकान होतं. आणि मी तिथे गेल्यानंतर तो असं थाळी भरून चिवडा आणलेला असायचा आणि त्याच्यावर मस्त कुरकुरीत आपला कढीपत्ता टाकलेला असायचा. गरम गरम त्याने समोसे आणलेले असायचे, ते खायचे. ते चवीला अतिशय सुंदर, पण तो देणाऱ्याचा अवतार अतिशय वाईट होता. म्हणजे ते घेणार नाही कोणी त्याच्याकडून असा, पण तो द्यायचा. पण मी दादांना त्याचा पत्ता कधी दिला नाही. फक्त म्हटलं जेव्हा पाहिजे तेव्हा मी आणत जाईल तुम्हाला. आणि ते दादांनी त्यांच्या आत्मचरित्रात माझं नाव लिहिलेलं आहे. सोंगड्या नावाचं आत्मचरित्र त्यांचं आलंय. 2 आले होते, एक राजीव सदाशिव आणि सोहळ्या. त्यात माझ्या नावाचा उल्लेख दादांनी केलेला आहे. तो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दादा कोणकेंकडून मला ते, आणि ते दुसऱ्याने मला सांगितलं अगं तुझं नाव दादांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते खूप चांगली व्यक्ती होती. तशाच सुलोचनाबाई, आपल्या दिदी आपण म्हणतो, आईची भूमिका करणाऱ्या, आता पुढच्याच आठवड्यात मी भेटायला जाणार आहे त्यांना. त्यांचा आणि कांचनचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. जेव्हा दिदी गेल्या होत्या मद्रासला शूटिंगला, तर कांचन त्यांनी मला फोन केला आणि म्हणे दिदींचा कॉन्टॅक्ट होते, तुम्ही जरा बघाल का कुठे आहेत त्या शूटिंगला, कुठल्या स्टुडिओमध्ये आहे. मी सगळं शोधलं, त्यांना कॉन्टॅक्ट झाला दिदींचा आणि त्यांना मी जोडून दिला तसा. तेव्हा मी एरिडा बिल्डिंगमध्ये होते आणि झालं. दिदी आल्या आणि मला निरोप आला की घरी बोलवले दिदींनी. मी घरी गेले तर म्हणे तुमच्यामुळे कांचन आणि माझं बोलणं झालं. कांचनला फार डिफिकल्ट होतं हे करणार, माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार. आणि तेव्हा मद्रासवरून म्हणजे मदुरैवरून दिदीने माझ्यासाठी एक साडी आणली होती, सुलोचनाबाईंनी. ही तुमच्यासाठी मी साडी आणली, ही तुम्हाला घ्यावी लागेल. तेव्हापासून सुलोचनाबाईंचे म्हणजे खूप चांगले संबंध आहेत. अजून छान आहेत, म्हणजे तब्येत त्यांची आहे पण व्यवस्थित बोलतात चालतात. पुढच्या आठवड्यात मला बोलवले त्यांनी भेटायला. आता मी त्यांनी करोनामुळे काही भेटू शकले नाही, 1-2 वर्ष मी त्यांना, पण फोनवर बोलणं असायचं आमचं. तर आय एम ब्लेस्ड विथ ऑल गुड पीपल. आणि मला सांगायला आवडेल की माझ्या आयुष्यात आलेली खूप चांगली माणसं मला एनर्जी देतात. म्हणजे की आणि आपण कुठलंही काम मनापासून केलं ना की त्याचा कंटाळा येत नाही आपल्याला. तुम्ही स्वयंपाक जरी आपण मनापासून केला तर आपल्याला कंटाळा येत नाही. आपण जीवावर येऊन केला की तो स्वयंपाक बिघडणार पण, त्याला चव पण नसते आणि तो खायला पण चांगला लागत नाही. कुठलंही काम करा मनापासून केलं की त्याची लज्जत एक वेगळीच असते. आणि तेच मी आयुष्यात सांभाळलेलं आहे. पण ती नोकरी असो, पर्सनल आयुष्य असो, कसं आहे ते सगळ्या गोष्टी ज्या करायच्या त्या मनापासून करायच्या. 100% आपण द्यायचं तिथे. हा फाटेली काय करायचं नाही. आणि माझा स्वभाव जरा सडेतोड आहे, स्पष्ट बोललेलं चांगलं असतं. शास्त्री में डुबोया हुआ
चीज अच्छी नाही लगते हमेशा, असं आहे ते. गोडवा फार चांगला नसतो, मग तिथं जरा स्वभावालाही येतो, संशय निर्माण होतो, एवढं का गोड बोलते ही. त्यामुळे स्पष्ट असलेलं बरं असतं, त्यामुळे स्पष्ट वक्तेपणा आहे माझ्याजवळ. आणि लोक म्हणतात तू एवढी एनर्जेटिक कशी. मी दुसऱ्याच्या सुखावर कधी जळत नाही आणि स्वतःचं दुःख कधी दाखवत नाही, ही एक गोष्ट आहे. आणि आपल्याकडे काय आहे आणि दुसऱ्याकडे काय आहे हा विचारच करू नये माणसाने. आपल्याकडे जे आहे ते आपलं आहे ह्याचाच विचार करावा, हे माझं आहे. आपण दुसऱ्यांचा विचार करतो जास्त, म्हणून कधी कधी दुःखी होत असतो. तो दुसऱ्यांचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे. आपलं आहे ना ते आपलं आहे, तेवढाच विचार करावा. हे आहे ते माझं आहे, त्याच्यात कोणी शेअर नाही करायचं. काय म्हणजे तुमचं आहे तर तुमच्यापासून कोणी हिरावून घेत नाही. ते तुम्हाला एनर्जी देते, तुम्हाला आनंदी मूड देतो, सगळं काय देते. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा, ती बोललीच नाही माझ्याबरोबर, तिने बघितलंच नाही माझ्याकडे, तिने हेच केलं, तेव्हा मग तुमच्याला दुःखाला सुरुवात होते तुमच्या. त्यामुळे स्वतःवर कॉन्फिडंट असलं पाहिजे. पहिली गोष्ट जगताना तुम्ही किती कॉन्फिडंट आहात ते महत्वाचं आहे. काही करताना कॉन्फिडन्स असलाच पाहिजे तुमच्यावर, आणि तो देवाने दिलेला मला. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय आयुष्यात घेऊन जायचंय आपल्याला. आपण प्रेमाने वागायचंय फक्त एकमेकांशी. आपण काय देतो एकमेकांना. रोज तर एकमेकांच्या घरी येत नाही, जात नाही, काय नाही, हल्ली तर नाही. 2 वर्षात आपण सगळ्यांनीच, तुम्ही एक कदाचित अनुभवला असेल नसेल, पण किती आपण जवळची माणसं गमावली त्यावेळेला खरा अर्थ जातो. अगदी आठवड्यापूर्वी असणारी माणसं दुसऱ्या आठवड्यात नाहीयेत असं झालं, तेव्हा खरं आपल्याला आयुष्याचं खूप काही ह्या करोनाने शिकवून गेलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की खूप मजेत जगावं माणसाने, खूप मजेत जगावं. आणि माणसाची प्रसिद्धी ही त्याच्या प्रेत यात्रेला आलेल्या माणसांवरच कळते. बोलताना तर खूप सांगताना खूप चांगला होता, पण प्रेत यात्रेला किती माणसं आहेत त्याच्यावरून कळतं की तो माणूस कसा होता. तर ही गोष्ट खूप चांगली आहे खरं तर, की लोकांना जेवढं देता येईल तेवढं द्यावं. आपल्याकडे आपली ओंजळीतून खाली माती मोल होण्यापेक्षा पडून त्याच्या आधीच आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे थोडंसं. आणि मी आयुष्यात तेच केलेलं आहे. माझ्याकडे किती, आता ह्या वयात आपल्या गरजा किती असतात म्हटलं तर, एक मेडिकल, त्याच्याशिवाय फार गरजा नाहीत आपल्या. मग आपल्याला पुरेसं थोडंफार आपल्याकडे आहे ते आपण दुसऱ्यासाठी करावं. मी रिटायर झाल्यानंतर 5 वर्ष दुसऱ्या कंपनीत लागले. त्यांनी पण मला VIP हँडलिंग म्हणून बोलवलं होतं त्यांच्याकडे. 5 वर्ष केलं. करोनामुळे गॅप आला, त्याच्यानंतर मी सोडून गेले. म्हटलं समाजकार्यात थोडंसं लक्ष द्यायचं आता. आणि नंतर मग 2014 साली, तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहिती आहे, सिद्धगिरी मठ आहे, कणेरी मठ, कोल्हापूरच्या तिथे. मी त्या मठाशी जोडले गेले. मला अध्यात्मातलं काहीही कळत नाही, कुठल्या फार आरत्या येत नाही. हे मी सिद्धेश्वर स्वामीजींना सांगितलं की मला तुम्ही अध्यात्मातलं काय विचारू नका, पण मला इथे काम करायचं आहे. ते म्हणले हेच तुमचं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे दुसरं काय आहे. आणि गरज नाही आहे सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. मग सगळ्यांनी अध्यात्मच केलं तर तुम्ही करताय ते कोण करणार म्हटले. त्यामुळे मी फक्त सेवा करण्यासाठी तिथं जाते. दान केलं हे म्हणायला पण मला आवडणार नाही, कारण माझ्याकडून जे होतं ते मी तिथे करते. माझ्याकडे जे एक्स्ट्रा आहे ते मी ते देते. मी जेवणाची ऑर्डर घेते, कधी कधी काय काय करते कंट्री पार्कमध्ये. माझ्या हाताला चव आहे असं लोक म्हणतात, चवीने खातात, पण ते पैसे मी कणेरी मठाला देते, कारण ते माझ्याकडे एक्स्ट्रा असतात. त्याच्यावर माझं काय घर चालत नाही आहे, ते मी छंद म्हणून करते. माझा कमर्शियल व्ह्यू नाही आहे त्याच्यात काय. मी पणत्या रंगवते, त्याचे पैसे मी कणेरी मठाला देते, कारण माझ्या सेव्हिंगमधून देण्यापेक्षा असं काहीतरी करून ते देता आलं मला तर त्यात मला जास्त आनंद होतो. आणि माझ्या कंट्री भागच्या महिला ज्या आहेत त्यांचा विश्वास आहे माझ्यावर, आणि त्यांना माहिती आहे की हे पैसे तिथेच जाणार आहेत. ते बिंदास, म्हणजे मी असं ठेवते, डबा ठेवलेला आहे, तुमच्या इच्छेला येईल तेवढं त्याच्यात टाका, मी त्याची किंमत करणार नाही. तुम्ही माझ्या कलेची किंमत करत असाल ठीक आहे, पण मी केलं. आणि सगळ्या व्यवस्थित त्याच्यात जे पाहिजे त्यात पैसे टाकतात आणि ते सगळ्याच्या सगळे मठाला जातात पैसे तिथं. तर हे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण इतरांसाठी करावं. तिथे गुरुकुल आहे, म्हणजे अनाथ आश्रम म्हणत नाहीत पण आनंद आश्रम म्हणतात. मुलांना खूप 64 कला आणि 14 विद्या फ्रीमध्ये शिकवतात तिथे गुरुकुलला. ती मुले इतकी तयार आहेत आता, प्रत्येक शिवरात्रीला त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन असं सगळं दाखवतात आपल्याला. आणि आमदारांची वगैरे मुलं आहेत, चटईवर झोपतात. BMW मध्ये फिरणारी मुलं तिथे चटईवर झोपतात, गवंडी काम करतात, बागेचं काम करतात, सगळ्या वस्तू सगळ्या हे करायला येतं मुलांना. तिथून बाहेर पडताना प्रत्येक मुलाच्या नावावर 5 लाख तरी असले पाहिजेत असं स्वामींचं धोरण आहे. तुम्ही गेल्यानंतर मालक म्हणून काहीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे, तुम्ही तुमच्या हाताखाली माणसं ठेवली पाहिजे, असं तुम्ही इथून तयार होऊन जा.
त्यामुळे तिथले विचार मला आवडले. तिथं सिद्धगिरी हॉस्पिटल आहे, तिथं पेशंटचं फ्री सर्जरी होते, स्पाईनची सर्जरी, न्यूरोची सर्जरी, किडनी सर्जरी सगळं फ्री आहे. आणि आता फर्टिलिटी सेंटर पण त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी मग इथं काम करायला पाहिजे. मी केवळ काम करायला जाते, काहीतरी सेवा करायची आपल्या हातून, बस एवढंच करायचं. आणि शेवटी दुसरं काय नाही, थोडासा आपला वेळ आपण इतरांसाठी द्यायचा. थोडंसं आपल्यामुळे जर दुसरी व्यक्ती आनंदी होत असेल तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे हेच माझं आयुष्यात आहे की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आणि काय नाही. मी आता महिला दिन साजरा केला कंट्री पार्कमध्ये, 3रं वर्ष होतं. त्यावेळेला सुकन्या कुलकर्णी आली होती चीफ गेस्ट म्हणून. तर अतिशय छान झाला कार्यक्रम. तिथल्या आमच्या कामवाल्या बायका आहेत, ज्या विधवा आहेत आणि ज्या प्रामाणिकपणे काम करतात, आपल्या मुलांना शिकवतात, इंग्लिश शाळेत येतात, अशा बायकांचा आम्ही सत्कार करतो. इतर बायकांचा आपण करतोच, कोणी पायलट असतं, कोणी असतं, पण कामवाल्या बायकांचा आपण सत्कार कधी करणार, त्यांना मोटिवेट कधी करणार. तर जेव्हा आपण असं म्हणतो की एका बाईच्या मागे एका पुरुषाच्या मागे एक बाई उभी असते, यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई उभी असते, पण यशस्वी महिलेच्या मागे सुद्धा एक बाईच असते. मग तिची आई असते, कधी तिची ताई असते, तर कधी कामवाली बाई असते. त्यांच्या जीवावर आपण आपली लहान मुलं मोठी झालेली बघतो, त्यांच्या जीवावर आपण आपलं सगळं घर सोडून जातो आणि आपलं करिअर करतो. त्या कामवाल्या बायकांना आपण विसरून चालणार नाही. हा एक विचार मनात घेऊन त्यांचा सत्कार केला. आणि सिनियर सिटीजन्सचा मी फॅशन शो ठेवला होता आणि तिथल्याच काय मॉडेल इथे बसलेल्या आहेत माझ्या कंट्री पार्कच्या. आणि खूप छान सुंदर तो एक तो आनंद जो त्यांना मिळाला ते करताना आणि मला ते करताना आनंद मिळाला, ते एक वेगळंच असतं की आपण काहीतरी देणं लागतं समाजाचं. आपण काहीतरी दिलं पाहिजे. आपण कोणाला घबाड तर नेऊन देऊ शकत नाही, घरातल्या नेऊन तिजोरीतलं काय देऊ शकत नाही. मग आपण काय देऊ शकतो, जे फ्रीमध्ये देऊ शकतो, फ्रीमध्ये घेऊ शकतो, तो आनंद, हसणं. आणि हेच आहे आयुष्यात की हसा, दुसऱ्यांना हसवा. तुमची दुःख असेल तर नेहमीच शेअर करा, पण ते दुःख उघडत बसू नका. बोलण्याने आपलं दुःख हलकं होतं हे नक्कीच, पण ते उघडत बसून त्याचे निगेटिव्ह तयार होते असं मला तरी वाटतं. सारखं एक आमच्या माझी मैत्रीण भेटते, काय का त्याचे खांदा दुखतोय, किती वर्ष सांगणार आहेस खांदा दुखतो ते. काश्मीरला जाते, नेपाळला जाते, सगळीकडे, पण तिला भेटलं काय करायचे खांदा दुखतोय का, आणि बॅगा भरायचं बंद कर आणि जायचं बंद कर, जरा आराम कर, पण खांदा दुखणार नाही. पण हे सारखं सारखं त्या निगेटिव्ह गोष्टींचं बोलून त्याचं भांडवल करू नये किंवा ते आपल्यावर लादून घेऊ नये. माझं पण 5-6 वर्षापूर्वी हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, लेझर सर्जरी. एअरपोर्टवरच अटॅक आला होता. पण कोणालाही कंट्री पार्कमध्ये कधी जाणवलं नसेल की मला हार्टचा त्रास आहे किंवा हार्टचा त्रास होता. म्हणजे एकही हॉस्पिटल मुंबईतलं असं नाही की ज्या ICU मध्ये मी ऍडमिट झाले नाही. म्हणजे करोना हॉस्पिटलपासून ते बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, ब्रिज कँडी, सगळीकडे जाऊन आलेले, सगळीकडे घेतलेलं आहे सगळं. पण ते असं धरून कधी चालणं झालं नाही मला, किंवा त्याचं हे करून काय ऑफिसमधून फॅसिलिटी घेणं नाही. हे झालं, हार्ट अटॅक किसको होता है, दिल दर्द होता है उसको ही होता है ना, जिसके पास दिल है उसे का हार्ट अटॅक. हे आहे. त्यामुळं मी एकच संदेश, म्हणजे तुम्ही फार माझ्यापेक्षा आहात, मोठेपणात काय समवयस्क आहात, की जेवढा आनंद देता येईल, जेवढं आपल्याकडे आहे तर द्यायचंच, पण एक्स्ट्रा काय करू शकत असाल, जस्ट गो 1 स्टेप आहे आणि डू इट. तुम्हाला स्वतःलाच किती आनंद मिळेल बघा त्याचा. आनंद द्या, आनंद घ्या. माझ्याकडून काय जर कधी वाटलंच तुम्हाला, तुम्ही तुमच्यासाठी आहेच, कधी बोलवा, कधी येईन, कधी नाचायचं असेल तर नाच करीन. तर पण सगळ्यांनी असं सुंदर आयुष्य जगावं असं मी सांगेन. आणखीन काय कोणाला विचारायचं तर विचारू शकता, पण एवढंच माझं आहे की मी जशी जगले की कुठल्याही गोष्टीचं मी टेन्शन घेत नाही, टेन्शन देत नाही, खंबीरपणे मुंबईत राहते आणि मित्र परिवार भरपूर आहे माझ्याकडे. तर तोच ती माझी श्रीमंती आहे खरं म्हटलं तर. मला जर कोणी विचारलं बँक बॅलन्स किती आहे तर नाही, माझे फ्रेंड सर्कल जे मित्रमंडळी आहेत ते माझं श्रीमंती आहे, म्हणजे दर्शवणारी. त्यामुळे आणि हे कधी होतं, तुम्ही स्वतःहून जा ना पुढे, तुम्ही स्वतःहून हात द्या, हात घ्यायला येतील तुमचे दिवस, असं आहे ते. तर हात द्यायचा तुम्ही विचार करा, तुमचा हात नक्कीच कोणीतरी पकडेल तिथे, एवढंच मी सांगेन. आपण मला इथं बोलवलं आणि मला वाटतं की मी काहीतरी सांगितलं असेल तुम्हाला एअर इंडियाच्या गोष्टी. आणखीन काय विचार असेल तर विचारू शकता, पण आपण बोलवलं
आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. चित्तगिरी, कोल्हापूर कणेरी पण, हां कोल्हापूर कणेरी पण ते खूप बघण्यासारखं. गोशाला तिथे जे आहे ना ते, आणि सेंद्रिय याच्यावर ते भर देतात, म्हणजे सेंद्रिय ते प्रमोट करतात. सेंद्रिय ते ABP माझावर सुद्धा स्वामीजींची बरीच मुलाखत आलेली आहे. म्हणजे तिथलं तूप सुद्धा 3200 रुपये लिटर आहे, कारण ते फक्त औषधी आहे. म्हणजे तुम्ही शिरा वगैरे करायला नाही वापरायचं ते, तर दुधातून एखादा चमचा वगैरे घेतलं तर ते औषधी म्हणून त्याची एवढी किंमत आहे. म्हणजे ज्या दुर्मिळ गायी झाल्यात आता त्या तिथं जतन केलेल्या आहेत, त्या गायी तिथे वाढवतात. म्हणजे त्या किती जणांना गिफ्ट सुद्धा दिलेल्या आहे स्वामीजी, तुम्ही तरी वाढवा तुमच्याकडे जागा असेल तर. पण जवळ 700-750-800 गायी आहेत तिथे, दुर्मिळ जातीच्या तिथे. तो मठ पण आहे, तो खूप सुंदर बघण्यासारखा आहे. कधी तुम्ही जा, तुम्हाला जायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मॅडमकडे नंबर आहे माझा. तिथे तुमची सोय करेन मी, दाखवायचं सगळं. कोणतरी तिथे ट्रस्टचा माणूस दाखवेल तुम्हाला ते सगळं. आणि सगळं काही बघण्यासारखं आहे तिथं. एकदा तुम्ही जरूर व्हिजिट द्या. देवदर्शन म्हणून नसेल तर पण एक टुरिस्ट प्लेस म्हणून बघायला जा तुम्ही वेळात वेळ काढून. पण बघण्यासारखं आहे. जे कोणी बघितलं असेल ते सांगतीलच तुम्हाला, पण मी तरी सांगेन की तुम्ही तिथले प्रोडक्ट खूप चांगले आहेत. गुळाची पावडर वगैरे सगळं सेंद्रिय, प्युअर सेंद्रिय. हळद वगैरे सगळं प्युअर सेंद्रिय तिथे असतं. म्हणजे तेच प्रमोट करतात, नाही तर मग दुसरं करत नाही ते. तिथं महिलांना गोधड्या शिवायचं, क्विल्ट बनवायचं सगळं प्रशिक्षण फ्रीमध्ये देतात. म्हणजे असं हे नाही तिथे की हे पूजा करा, हा मंत्र म्हणा, हे करा, तसं नाही तिथे. ते तर कराच तुम्ही, पण त्याच्याबरोबर तुम्ही महिलांना सक्षम करतात तिथे, सगळ्यांना व्यवस्थित करतात. आणि स्वामींचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे 2 फुटाच्या जागेसाठी भांडता सगळ्यांसाठी, 7-12वर माझं नाव का नाही आलं असं, ते भांडायचं सोडून द्या. मरेपर्यंत 7-12 इथेच राहतो. ते 7-12साठी भांडणं काही सुटत नाही, पण 7-12साठी मात्र भांडणं चालूच असतात मरेपर्यंत. 2 फूट पण कोणी सोडत नाही. ते आपलं म्हणून आपण नाती गोती सगळे विसरतो. त्याच्यापासून जरा लांब असलेलं बरं. जे आहे आजचा दिवस आनंदात घालवा, उद्याचं काय माहीत नाही. पण नशीब नाही. मोदी स्वतः त्यांचा वेगळाच ग्रुप असतो. म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर मोदीजी पंतप्रधान झाले नाही, त्याच्यापूर्वी नाहीच. पण राजीवना भेटलेले मी, राहुल गांधींना वगैरे मी हँडल केलेलं आहे तिथे. आणि मी मनमोहन सिंगांना हँडल केलं. त्यांच्याबरोबर मी साऊथ आफ्रिका फ्लाईटवर गेले होते. VIP फ्लाईट असतंय का, मला करायचं असतं. आणि ते गेले तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं. 9 दिवस साऊथ आफ्रिकेला होते मी तिथे. आणि ते एक VIP फ्लाईट करायचं म्हणजे खूप टेन्शनचं काम असतं. इथं इंजिनिअरिंगचं कोण होते मगाशी, तुम्हाला माहित असेल इंजिनिअरिंगचं VIP किती नोकऱ्या जायची वेळ येते VIP करताना. ते म्हणजे इतकं मायन्युटली बघावं लागतं तिथं. आरावळ दीपाचं सगळं काहीही चुकता कामा नये तिथे. आणि एक युनिट केलं जातं तिथे, कंट्रोल सेल म्हणून तिथे केलं जातं, जिथे असतं तिथे. आणि त्यातून सगळं काम व्यवस्थित होत असतं खूप चांगल्या रीते. पण एक जबाबदारीचं काम असतं ते, खूप जबाबदारीचं काम असतं ते, टेन्शन नाही. पण मी जेव्हा साऊथ आफ्रिकेला गेले होते तेव्हा एक SPG युनिट पण आहे तिथं. SPG असतं आपलं, स्पेशल सिक्युरिटी फोर्स असतं ते त्यांचा. आणि ह्या ज्या बॅग्स असतात ते खूप सेन्सिटिव्हली बघायचं असतं सगळं. ह्या कोणाच्या, ह्या मीडियाच्या आहेत, ह्या प्रोटोकॉलच्या आहेत, ह्या अमक्याच्या, ह्या लेवलच्या, सगळं बघायचं असतं. आणि ते एकट्या माणसाला होत नाही सगळ्या बॅग्स ते करायचं. आणि तिथे मात्र मला माझं नाईक नाव बघितल्यानंतर एक जाधव म्हणून आले. नाईक म्हणजे गोव्याचे का, म्हटलं नाही सातारचं. म्हणजे तुम्ही, मी पण सातारचं. तर म्हटलं मला बॅग्स करायच्या, तुम्ही काळजी करू नका. तो SPG मधला होता, स्पेशल सिक्युरिटी. मला सगळ्या बॅग्स माहिती आहेत कोणाच्या कुठल्या आहेत, मी तुम्हाला सगळं करून देतो. 15 मिनिटात सगळ्या बॅग्स त्यांनी क्लिअर करून दिल्या मला. म्हणजे एक चांगली माणसं कशी आयुष्यात भेटतात. मी जेव्हा एअर इंडियात सातारला आले, सातारवरून एअर इंडिया जॉईन केलं तेव्हा एअर इंडियाचं कल्चर पण पारसी लोक जास्त होते तेव्हा. त्यांचं कल्चर वेगळं. आपण तर सातारवरून आलेलं. पार्ट्या वगैरे व्हायच्या, पार्टी द्यायचे, मोठे मोठे लोक एअर इंडियाच्या लोकांना बोलायचे. मी एका पार्टीत गेले, मी फक्त किस्सा सांगते तुम्हाला. लोक कसे भेटतात, मी पार्टीत गेले, काही लोक पीत होते, मला त्यांनी ज्यूस दिला आणून. मी ज्यूस घेतला, प्यायला ग्लास ठेवला. एक माणूस झाला, ऐसे नहीं पीने का, एक सिप पीने का, स्टाईल से रखने का. एक बाई, एवढं कोण करत बसायचं इथे, आपल्याला लागली तहान, प्यायचं ठेवायचं नाही. ऐसा नहीं, आप लोग को गलत समजेंगे, यहाँ सब स्टाईल से चलता है. त्यांनी म्हणा कसं वागायचं एरियामध्ये, काय करायचं, काय शिकलं पाहिजे.
हे शिकवलंच, पण त्याच्याबरोबर माझं होतं की आपलं ओरिजिनल मी सोडलं नाही कधी. आहे सातारची, मी काय हाय फाय इंग्लिश येतं इंग्लिश, पण ते शो कशाला करायचा. ते आपलं आपलं काम बोलत असतं. आपण जे कसं करतो मनापासून किती काम करतो लोक ओळखतात. लोक काय बुद्धून येत एवढे. हाय डार्लिंग म्हटलं की चालतं का. त्यापेक्षा तुम्ही त्यांची काळजी करा ना. तुम्हाला काय पाहिजे काय नको ते विचारा पॅसेंजरला. तुमचं फूड काय पाहिजे तुम्हाला. हे सगळं केलं की मग त्याला भाषेचा काय प्रश्न येत नाही तिथे. तर हे ज्या माणसाने शिकवलं मला की ज्यूस कसा प्यायचा, पार्लरमध्ये कसं जाऊन त्यांना काय सांगायचं, फेशियल मला माहित नव्हतं. मी सातारवरून डायरेक्ट एरंडामध्ये काय माहित नव्हतं. त्यांनी त्या माणसाला शिकलं ना. आता तो 85 इयर्सचा आहे, गोव्यात आहे, अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू की तू इतकं स्वतःला बदलून घेतलं. शिकवणारे लोक भेटतात आपल्याला, चांगले भेटतात, चांगले वाईट दोन्ही भेटतात. वाईट लोक आपल्याला अनुभव देतात, चांगले लोक आपल्याला चांगले दिवस चांगल्या आठवणी देतात. दोन्ही आठवणी असतात, पण आपण वाईट सोडून द्यायचं सगळं चांगल्या आठवणी. मला खूप चांगले लोक भेटले आयुष्यामध्ये की ज्यांनी मला घडवलं खूप चांगलं. त्यामुळे वाटलं, पण मला एअर इंडिया सोडून काय करायचं नव्हतं. वर्षा उजगावचं पहिलं नाटक त्या टीव्हीवर आलं होतं मानिनी, त्यात मी आणि वर्षा उजगावकर. महेश मांजरेकरची पहिली सिरियल क्षितिज नावाची, ती महेशची माझ्या बरोबर होती. सुकन्या बरोबरच काम केलं होतं मी आजची नायिकामध्ये, त्या सिरियलमध्ये. रणरागिणी पिक्चरमध्ये मी ऐश्वर्या नारकर बरोबर काम केलं. नंतर अलका कुबल बरोबर रणांगण या चित्रपटात काम केलं. थोडं छोटे छोटे, पण मला एअर इंडिया सोडून असं काय करायचं नव्हतं. चेहरा चांगला होता म्हणून लोक बोलवायचे, पण बाबा मी सॅटर्डे संडे असेल तरी येईल. तू म्हणे श्रीराम लागू झाली जातं दुसरी, फक्त सॅटर्डे संडे करणार काम. ओळखीचे होते तेव्हा म्हणायचे रोलही करून टाक व्हायचं, पण ते सोडून करिअर बनायचा विचार नाही आला कधी मला. कारण ती लाईन दोन्ही बाजू आहेत, प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. तसं मला एरोस्टेसचं सिलेक्शन झालं होतं, मला आजीने पाठवलं नाही. म्हणजे सकाळी जाऊन 5 वाजता घरात येणारा जॉब बघायचा, फक्त एरोस्टेसचा जॉब बघायचा नाही जाऊन तिकडे. असं होतं पूर्वीचे त्यांचे विचार वेगळे होते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात कॉन्टॅक्ट सगळ्यांचे आहेत. त्यामुळे विजय चव्हाण बरोबर काम केले, तेव्हा मी कॉम्पिटिशनचे असायच्या. विजय चव्हाण बरोबर गुरु नाटकात काम करून, गुरु नाटक मोरेची मावशीमध्ये काम केलं जातं, प्राईज घेतलं. नंतर मग ते रंगभूमीवर आलं, ते प्रोफेशनल नाटक. असे विजय कदम आहे, लक्षा बेर्डे आहे, सगळ्यांच्या बरोबर कामं केलेली. नक्कीच माणसाचा विचार, माणसाचा ट्रॅव्हल करणाऱ्या माणसाचा विचार बदलला पहिली गोष्ट म्हणजे. आता टाटाने घेतलं ना, आता छान माणसं तीच आहेत काम करणारी. पण एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो ना, एक टाटाने घेतला. एम्प्लॉईज पण खुश आहेत. बाकी कोणाकडे जाण्यापेक्षा टाटांकडे गेलं ह्यात समाधान आहे. आणि नक्कीच बदल होईल, कारण आता जेवणाचे पण फुल ट्रे जातो आता फ्लाईटवर. त्यामुळे टाटांमुळे पण एअर इंडियाला डुबवणारे सुद्धा पॉलिटिशियन्सच आहेत खरं म्हटलं तर. एअर इंडियाचे एम्प्लॉईज पहिल्यापासूनच चांगले आहेत. बेस्ट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट एअर इंडियाचं आहे. कुठलाही तुम्ही फॉल्ट हे करा, बेस्ट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट एअर इंडियाचं आहे. एअर इंडियाचं पण बुडवणारे लोक, हा, कारण सेफ्टी ही पहिली बघितली जाते एअर इंडियामध्ये लोकांची नंतर. त्यामुळे एअर इंडियाला नावं ठेवणारे ठेवतात, पण परत एअर इंडियावरच दिसतात मला ते लोक. एअर इंडिया सोडतात, शिव्या देतील. आम्ही असं घेतो की त्याला आपले म्हणून शिव्या देतात ते, पण ते परत एअर इंडियावरच येतात. ते एक असतं प्लस पॉईंट. पण टाटांमुळे एअर इंडियात फरक पडणार नक्कीच. बघूया किती फरक पडेल, पण सर्व्हिस रूट्स चांगले मिळतील आता. रूट्स जे घालवले आपण सगळे ते रूट्स परत मिळतील आता. तुम्ही नवेचमध्ये गंगूताई घोटाळेंची भूमिका केली होती तुम्ही? नाही, वेणूची. वेणू फैयाज होते, फैयाज तेव्हा. नाही, फैयाजचं जास्त अनुभव नाही माझ्याबरोबर, पण त्या सुंदर गातात एवढं मला माहिती होतं. तेव्हा आम्ही तर ज्युनियर ना, ते सगळे सिनियर्स असायचे ना, त्यामुळे जास्त आपल्याशी संबंध नसायचा. कणेरी मठला मी गेलो होतो, तर तिथे गोशाळा तिथे दिसली नाही. गोशाळा कणेरी मठावर आपण आत शिरून बाहेर पडतो तर म्हणताय आतमध्ये एकदम विचार कोणी सांगितलं नाही, त्यामुळे मग विचारलं नाही असतं. स्वामीजींचं जे निवासस्थान आहे ना, त्याच्यामध्येच आहे गोशाळा. तिथं म्हणजे एक हॉस्पिटल या बाजूला आहे लेफ्टला, आणि राईटला जी आहे ती गोशाळा आहे. बघण्यासारखं आहे सगळं. कधी जायचा योग आला तर नक्की जाऊन या. आणि धन्यवाद पुन्हा एकदा. त्यांच्याबरोबर आपण सगळ्याजणी ट्रिप काढूया. म्हणजे याचा सेन्सिटिव्ह कार्गो आम्ही म्हणतो, असे VIP लोक म्हणजे
सेन्सिटिव्ह कार्गोला सांभाळायचं. त्या कामापासून त्यांनी सुरुवात केली आणि आश्रमापर्यंत त्या पोहोचल्या. त्यांचे विचार खूपच छान, आणखी प्रेरणादायक आहेत. ते एक आनंदाचं झाडच आपल्याकडे आज आलं. आता या झाडाची फळं कशी काय तोडायची ते आपण बघूया. आता त्यांच्या कार्यक्रमाचा समारोप रुचिरा दिघे करतील. पण त्या मेननला त्याच्यापूर्वी जर कुणाला काही बोलायचं असेल की एखादं गाणं बिणं म्हणायचं असेल तर वेळ आहे आपल्याजवळ थोडासा. तुम्हाला म्हणायचं नाही का? हो, या ना, या. काही कुणाला बोलायचं असेल त्यांनी या, म्हणून पुढे या. तुम्ही आता बसा. खूप छान बोललात. एअर इंडियात तुम्ही पण होता, मी पण होतो. मी 93ला रिटायर झालो. 30 वर्ष झाली मला रिटायर होऊन. मला सांगायचं म्हणजे काय की आता ह्याने आता जो प्रश्न केला टाटा आल्यामुळे काय फरक पडला का. मालक आणि सेवक याच्याचा फरक काय तो बघा. एखादा सेवक केला तर माजतो आणि मालक हा मालक धंदा कसा वेळेला बघतो. मला सांगितलं आम्ही JRD टाटाच्या हाताखाली काम केलं. 1932ला जे फ्लाईट उडलं टाटानी, JRD टाटानी, तेच फ्लाईट 1982ला त्यांनी उडवलं. मुंबई कलकत्ता म्हणजे मुंबई अहमदाबाद कलकत्ता हा कराची. तर सांगायचं म्हणजे की ज्या वेळेला 1932ला जी लोक त्यांच्याबरोबर होती त्या लोकांचा त्यांनी 82ला शोध घेतला. म्हणजे मालकाची आपल्या नोकराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो मी तुम्हाला सांगतो की त्यांनी शोध घेतला. त्यातले 4 लोक फक्त मिळाले. त्यातले एक व्यस्त होते ते मसूरकर म्हणून कोकणातले होते. शिकलेले काही नाही आणि फक्त एअरक्राफ्ट पुसायला होते. म्हणजे त्यांचं जे फ्लाईट होतं ते फ्लाईट पुसण्यासाठी ते होतं. जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा ते एक व्यस्त एअर इंडियातून रिटायर झालेले आणि मग कोकणात होते. तर या JRD टाटाने आपला स्पेशल माणूस गाडी घेऊन कोकणात पाठवला मसुऱ्याला आणि बघितलं की मसुरकर असतील तर त्यांना तू घेऊन यायचं आणि ताजमहलमध्ये ठेवायचं, ताज हॉटेलला. आणि आल्यानंतर मला सांगायचं. फरक एवढं मला सांगायचं की आल्यानंतर मला सांगितलं म्हटलं तर JRD टाटा म्हणजे जगातलं एक नाव असं JRD टाटा. पण हा माणूस त्या माणसाला भेटायला स्वतः ताजमध्ये गेला. एक लक्षात घ्या, एवढा मोठा माणूस मसूरकर आणि त्या मसूरकरला काय सांगितलं की उद्या सकाळी मी जेव्हा जाणार आहे त्या गाडीने इकडे त्याच्यासाठी तो माणूस तुला या माणसाला इंग्लिश बोलता येत नाही, तू सगळं बघायचं, यांना घेऊन यायचं. बरोबर काय दिलं तर 2 धोतर जोडी आणि सदरे. हा गरीब माणूस आहे, 95 असणार कोकणात. म्हणजे हे सगळं JRD टाटा मराठी बोलायचे. हा गरीब असणार तर हे त्याला द्यायचं. साडी घेऊन जा, खण घेऊन जा. मी पहिलं विचार बायको आहे का ह्याचं जातील. म्हणजे मिसेस गेलेले म्हणजे इतकं त्यांनी हे करून ते वाटत. म्हणजे ह्या माणसांकडे किती. आणि म्हणून ही माणसं लोकांना माहिती आहे की ही माणसं हवीत. आज तुम्ही विचारलं की टाटा आल्यानंतर लोकांच्यात काय फरक होतो तर हा की यांचा संबंध डायरेक्ट माणसांशी येतो, लोकांशी येतो. आणि ते मग यांनी एक सांगितलं की ते लाईनीत उभे राहून घेत होते. पण त्याच जागी आता एखादा अधिकारी आपला वरता गेलेला असेल ना तर आपला अधिकारीची पावर दाखवतो आणि पुढे जायला म्हणतो. त्याने आपल्या सांगितलं, अंबानीच्या बाबतीत सांगितलं काय की कसा जातो तो. पण ही त्यांना सवय पहिल्यापासून सवयची आहे. म्हणजे आजचं नाही. तुम्ही जर JRD टाटांच्या वडिलांची पण तुम्ही जर कथा वाचली तर तुम्हाला हेच लक्षात येईल की यांचा माणसांशी संबंध होता. माणूस म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मानवता, ही मानवता यांच्याकडे आलेलीच होती. आणि म्हणून हे लोक आज या थराला आहेत असं.